नमस्कार. श्री स्वामी समर्थ. चातुर्मासाला लवकरच सुरुवात होते. अत्यंत पवित्र असे हे दिवस सुरू होत आहेत. चातुर्मास म्हणजे हा 4 महिन्यांचा काळ असतो. खूप शुभ आणि लाभदायी असा हा काळ असतो. तर त्याचा आपल्याला फायदा करून घेण्यासाठी चातुर्मासामध्ये रात्री काही कामं करणे आपल्याला टाळायचे आहे, की जेणेकरून मग चातुर्मासाचा फायदा होण्याऐवजी आपल्याला त्याचे वाईट फळ भोगावे लागतील. तर कुठल्या गोष्टी आहेत ज्या चातुर्मासामध्ये टाळल्या गेल्या पाहिजेत? तर बघा, 25 जुलैला आषाढी एकादशीपासून तर 21 नोव्हेंबर म्हणजे देवउठणी एकादशीपर्यंत, प्रबोधिनी एकादशीपर्यंत चातुर्मास पाळला जातो. तर 4 महिन्याचा हा काळ असतो. चातुर्मास हा हिंदू धर्मामधला अत्यंत पवित्र कालावधी आहे. या 4 महिन्यांच्या काळामध्ये भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात आणि मग जेव्हा देवउठणी एकादशी असते तेव्हा ते निद्रावस्थेतून जागे होत असतात. म्हणून या 4 महिन्यांच्या काळामध्ये रात्रीच्या वेळेस काही गोष्टी टाळण्याचा सल्ला दिलेला आहे, की जेणेकरून त्या गोष्टी टाळल्यामुळे चातुर्मासाचे आपल्याला पुण्यफळ मिळते आणि मग आपल्या आयुष्यामध्ये दुःख, संकट, अडी-अडचणी येत नाहीत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, चातुर्मासामध्ये खूप उशिरापर्यंत जागरण टाळायचे. आता बऱ्याचशा लोकांना बघा, त्यांना नाईट ड्युटी, नाईट शिफ्ट असते. त्यांना ऑफिसला वगैरे जावं लागतं. तर ते त्यांच्या कमाईसाठी जात आहेत. तिथून त्यांना रोजगार उपलब्ध होत असतो, ती गोष्ट वेगळी. पण विनाकारण म्हणजे कारण नाही आणि तरी रात्री उशिरापर्यंत जागायचं असं अजिबात करू नका. चातुर्मासामध्ये लवकर झोपणं आणि पहाटे लवकर उठून पूजा, जप, नामस्मरण करणं याला खूप महत्त्व आहे. म्हणजे जर तुम्हाला गरज आहे, कामाला जावं लागतं, ती गोष्ट मी म्हणत नाही, तिथे तुम्हाला जावंच लागेल. पण विनाकारण उगाचच काहीतरी मोबाईलमध्ये, टीव्हीमध्ये आपण बिझी राहतो. कुठेतरी रात्रभर फिरत राहतो. अशा गोष्टी करू नका. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे चातुर्मासामध्ये आपल्याला टाळायचंच आहे. यानंतर याआधी पण मी पुढची गोष्ट सांगितली, की तामसिक आहार टाळायचा आहे. रात्री तर शक्यतो टाळायचंच आहे. रात्री मांसाहार, मद्यपान, अति तिखट, खूप जड पदार्थ म्हणजे जे पचनासाठी जड असतं, तामसिकांना ते टाळायचं आहे. शक्य असल्यास चातुर्मासामध्ये हलका आणि सात्विक आहार घ्यायचा आहे. बरेचसे लोक चातुर्मासामध्ये संपूर्ण 4 महिने नॉनव्हेज खात नाही आणि ते कांदा लसूण सुद्धा नियम पाळतात. पण त्यांच्यातल्या तुम्हाला रात्री तरी मांसाहार वगैरे करायचा नाही. या गोष्टी, या नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. यानंतर वादविवाद आणि अतिशय कोणाला तरी लागेल असं बोलणं टाळायचं आहे. कुटुंबातील सदस्यांशी भांडण, वाद, त्याच्यानंतर वादावाद करणं या गोष्टी आपल्याला रात्रीच्या वेळी टाळायच्याच आहेत. कारण बघा, संध्याकाळचा जो काळ असतो सूर्यास्तानंतरचा, तो आपण म्हणतो की त्यावेळेस लक्ष्मी माता येण्याची वेळ असते. तर अशा वेळेस आणि त्यानंतर रात्रीचा काळ सुरू होतो. तर त्यामुळे काय, या काळामध्ये घरामध्ये अतिशय जोरजोरात भांडण चालू आहे, शिवीगाळ चालू आहे, काहीतरी वाईट साईड बोलणं चालू आहे. तर त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते. घरातल्या लोकांची प्रगती होत नाही. मग ते लहान मुलं असू द्या की मोठे माणसं असू द्या, त्याच घरामध्ये प्रगती होत नाही. सतत त्यांना काहीतरी अडीअडचणींना सामोरं जावं लागतं. तर त्यामुळे तुम्हाला या गोष्टी टाळायच्याच आहेत. भांडण, वादावाद जितके टाळता येतील तितके घरातल्यांनी सगळ्यांनी केलं तर ते शक्य असतं. यानंतर नकारात्मक विचार आणि वाईट सवयी आपल्याला टाळायच्या आहेत. म्हणजे बघा, खोटं बोलणं, काहीतरी घरामध्ये कोणाबद्दल तरी काहीतरी वाईट बोलणं, ती अशीच आहे, ती तशीच आहे वगैरे अशा गोष्टी आपल्याला घरामध्ये निगेटिव्हिटी पसरवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या तुम्हाला बोलायच्या नाहीत. कारण चातुर्मास हा मनशुद्धीचा काळ मानला जातो आणि घरामध्ये जर संध्याकाळी असे काहीतरी वाईट साईड बोलणं चालू असेल तर या गोष्टी टाळायच्या आहेत. याशिवाय बघा, काहीतरी रात्री संध्याकाळी टीव्हीवर आपण काहीतरी वेगवेगळे विचित्र प्रोग्राम बघत असतो. तर तसे प्रोग्राम बघणं टाळा. खरंच त्याचा आपल्या आयुष्यामध्ये काहीही फायदा नसतो. आजकाल तुम्ही बघितलं असेल की हिंदी सिरियल या मराठी सिरियल घ्या, प्रत्येक सिरियलमध्ये काहीतरी तेच भांडण, तेच वगैरे दाखवले जातात. तसं बघण्यापेक्षा तुम्ही काहीतरी रियालिटी शो बघा, की ज्यामध्ये काहीतरी आपण म्हणजे काहीतरी कुणीतरी कला सादर करत आहे आणि त्याच्यातून खूप काही घेण्यासारखं आहे. मुलांना पण तसंच दाखवण्याचा प्रयत्न करा. कारण या गोष्टी घरामध्ये अशा नकारात्मक संध्याकाळी घडल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या घरातल्या सर्वांच्या आयुष्यावर होत असतो. यानंतर चातुर्मासामध्ये संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीची पानं अजिबात तोडू नका. हा नियम तर नेहमीच पाळला गेला पाहिजे. पण त्यातल्या त्या चातुर्मासामध्ये ही चूक अजिबात म्हणजे तुमच्याकडून होऊच देऊ नका. पूजेसाठी लागणारी तुळशी तुम्हाला दिवसाच किंवा आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवा. आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा आपल्याला तुळशी तोडायची नसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, तुळशी कधी तोडताना तुळशी मातेला पहिला नमस्कार करायचा आहे, क्षमा प्रार्थना मागायची आहे आणि अलगदपणे तुळशीची पानं तोडायची आहे. ठीक आहे. यानंतर बघा, पूर्वीच्या काळामध्ये प्रवासामध्ये रोगराई, त्यानंतर प्रवासामध्ये अडचणी वगैरे अशा यायच्या. तर त्यामुळे तेव्हा म्हटलं जायचं की रात्री अनावश्यक प्रवास करू नये. तर आज सुद्धा तुम्हाला आवश्यक नसल्यास रात्री उशिरापर्यंत लांब लांबचा प्रवास वगैरे टाळला पाहिजे. कारण चातुर्मासामध्ये बऱ्याच या गोष्टीमधला म्हणजे इन डिटेल आपण गेलो तर त्याची तुम्हाला माहिती मिळेल, पण गरज नाहीये. त्यामुळे तुम्ही रात्रीचा प्रवास वगैरे करू नका. त्यानंतर देवपूजा अपूर्ण ठेवू नका. रात्रीची आरती किंवा तुम्ही जे काही रात्री पूजा अर्चा करत असाल तर ती पूर्ण श्रद्धेने करा. पूजा केल्यानंतर तुम्हाला घरामध्ये अगरबत्ती फिरवायची आहे आणि पूजा कधी पण काहीतरी आता पूजा करतोय, कोणीतरी आलं म्हणून वगैरे तुम्ही पूजा कधीही अपूर्ण ठेवू नका. कारण या गोष्टी बघा छोट्या छोट्या आहेत, पण त्याचे कुठे ना कुठे चांगले वाईट परिणाम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये होत असतात.
मग चातुर्मासामध्ये रात्री काय केलं गेलं पाहिजे, तर बघा, भगवान विष्णूंचं नामस्मरण करा. विष्णू सहस्त्रनाम तुम्ही ऐकू शकता. त्यानंतर तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. मी सांगितलं तुम्हाला की मुख्य दरवाजाच्या इथे देवघराजवळ, त्यानंतर तुळशीजवळ आपल्याला दिवा लावायचा आहे. कुटुंबातील सगळ्यांनी घरामध्ये आनंदाचं वातावरण जितकं राहील तेवढा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. कारण या गोष्टींमुळे सकारात्मक वातावरण घरामध्ये राहतं व घरामध्ये जे काही लहान मुलं वगैरे आहेत, मग ते अभ्यास करतात किंवा कॉलेजचे वगैरे आहेत, तर त्या घरातल्या वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होत असतो आणि मग त्यांच्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळते. म्हणजे असं नाही की घरामध्ये वातावरण छान ठेवायचं आणि अभ्यास नाही करायचा, कमवायला नाही द्यायचं, आपोआप पैसे येतील, आपोआप सगळे शिकले जातील, असं अजिबात नाहीये. आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी या काही नियमांचं पालन आपल्याला करायचं आहे. म्हणजे मग आपण कष्ट करू, त्याचं बरोबर आपल्याला फळ मिळतं आणि मग आपल्याला समाधान मिळतं की नाही, आपण हे केलं होतं आणि त्याचं फळ आपल्याला मिळालं. तर म्हणून काही अमुक एक नियम जर तुम्ही काही काळामध्ये पाळले तर त्याचा चांगला परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो. तर ही सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल, पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.